प्राचीन भारताचा इतिहास बघत असताना मला असं वाटतं की इतिहास हा विषय केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासणं हे चुकीचं आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपल्या देशाचा इतिहास हा आपल्याला माहिती असावा यासाठी काही प्रमाणात तरी इतिहासाचं वाचन केलं पाहिजे किंवा इतिहास ऐकला पाहिजे. वाचन हे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या इतिहासाचं अजिबात नको. संदर्भ पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे. तर आपल्या सर्वांसाठी इतिहास फार महत्त्वाचा आहे. भारतापेक्षा इतिहासाचं महत्त्व तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जा, त्यांनी इतिहासाला किती महत्त्व दिले हे लक्षात घ्या. त्यांनी त्यांचा इतिहास कसा जपून ठेवलेला आहे हे बघा. इतिहासाच्या वास्तू त्याचं जतन कशा प्रकारे केलेलं आहे हे तुम्ही बघा. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे किल्ल्यांची जोपासना नीट करू शकत नाही आहोत, पण फॉरेन कंट्रीमध्ये मात्र जे जे ठिकाणी इतिहास घडलेला आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे की ते एक पर्यटन स्थळ झालेले आहे. आता तो विषय सरकारी आहे, त्या विषयावर आपल्याला जायचं नाही, पण एवढं मात्र की माझ्या देशाचा इतिहास जर मला माहीत नसेल तर त्या देशाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम कसं निर्माण होईल हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असू द्या. इतिहासाला बरेच जण नावं ठेवतात. इतिहासाला बरेच जण चेष्टा करतात. आता तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास आजचे FYचे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी शिकताय आणि ज्यावेळी कोणाशी तुम्ही बोलत असताना माझा इतिहास विषय वगैरे सांगतात तेव्हा समोरचा माणूस तुमच्याकडे बघून हसतो आणि तुमची मजाक करतो, मस्करी करतो आणि तो काय म्हणतो, अरे इतिहास म्हणजे काय, मेलेले मुर्दे उखडणे म्हणजे इतिहास. मेलेले मुर्दे उखडणे म्हणजे इतिहास. कारण का, त्याला एवढं माहीत असतं की जमिनी खोदून खालून जे काही साधनं सापडतात, उत्खनन करतात, इतिहासकार हेच एवढंच करतात त्यांना वाटतं. म्हणजे आपल्या इतिहासाला नावं ठेवली. पण असं जर कोणी तुम्हाला कुचेष्टेने म्हणत असेल तर त्याला तुम्ही चिडायचं नाही, शांतपणे विचारायचं, ठीक आहे तू म्हणतोस ते कदाचित बरोबरही असेल, मेलेले मुर्दे उखडणे म्हणजे इतिहास, पण मला या प्रश्नाचं उत्तर दे की तुला बाप आहे का. झालं कधी बऱ्याच वेळा आपण टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये बघतो की बाबा याने माझा बाप काढला, त्याने माझा बाप काढला, मरणकंदन वगैरे वगैरे होतं. त्यामुळे बाप शब्द, बाप आणि वडील याच्यामध्ये काही फरक नाही, पण बाप म्हटलं की समोरच्याला राग येतो. म्हणून काय करा, बाप म्हणू नका, वडील म्हणा. तुला वडील आहेत का. आता तो काय म्हणेल की वडील आहेत म्हणून तर मी आहे. हा, तेही बरोबर आहे. नंतर तुम्ही त्याला विचारा, ठीक आहे तुझे आजोबा होते का. तो कदाचित म्हणेल आजोबा होते किंवा त्यांचा मृत्यू झाला, पण आजोबा होते. आजोबा होते म्हणून वडील होते आणि वडील होते म्हणून मी आहे. परत तुम्ही शेवटचा प्रश्न त्याला विचारा, तुला पणजोबा होते का. आता मात्र तो भडकेल, त्याला पारा चढेल. तो तुम्हाला म्हणेल काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोस. पणजोबा होते म्हणून आजोबा होते, आजोबा होते म्हणून वडील होते आणि वडील आहेत म्हणून मी आहे. असं काय मूर्खासारखा प्रश्न विचारतो. तेव्हा त्याला हसत हसत तुम्ही उत्तर द्या की दादा लक्षात घे, तू इतिहासाला नावं ठेवतो. जर तुझे पणजोबा नसते, आजोबा नसते, वडील नसते तर तू असतास का. आणि तुझा इतिहास
म्हणजे तुझे पणजोबा, तुझे आजोबा, तुझे वडील हा तुझा इतिहास आहे आणि त्यांचा वारसा तुला मिळालेला आहे. हा वारसा म्हणजे इतिहास. थंड पडेल तो, त्याला इतिहासाचं महत्व कळेल. साध्या सोप्या शब्दामध्ये त्याला आपण इतिहासाचं महत्व सांगू शकतो. आणि म्हणून इतिहास आपल्याला आपला वारसा देतो. काय वारसा आहे आपल्या देशाचा? इतिहासातून कळतं. इतिहास म्हणजे संस्कृती. काय या देशाची संस्कृती होती हे इतिहासामुळे कळतं. इतिहास म्हणजे अस्मिता. इतिहास म्हणजे जाज्वल्य देशभिमान. इतिहास म्हणजे राष्ट्रवाद. बघा, इतिहासातून इतक्या अनेक गोष्टी निर्माण झालेल्या असतात. आणि जर इतिहास नसेल, म्हणून मी म्हणतोय की ज्या देशाला इतिहास नसेल, इतिहासकारांनी म्हटलेलं आहे, तो देश मृत समजावा, मेलेला समजावा. कारण हे आवश्यक आहे. इतिहास हा विषय फार महत्वाचा आहे. आणि जगामध्ये सगळीकडे इतिहासकारांनी 3 कालखंड इतिहासाचे पाळून ठेवलेले आहेत. एक प्राचीन, एक मध्ययुगीन आणि एक आधुनिक. आता प्राचीन कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने जर मला तुम्हाला जर साल सांगितलं 1922, हे 1922 साल हे भारताचं इतिहास बदलवणारं साल ठरलं. 1922 कोणाचा कालखंड होता? 1922 भारतावर कोणाचं राज्य होतं? सगळ्यांच्या लक्षात आहे, इंग्रजांचं राज्य होतं 1922 मध्ये. पण इंग्रजांना मात्र इतिहास जतन करून ठेवण्याची सवय होती. मग तो आपल्या देशाचा असे ना, किंवा ज्या ठिकाणी आपण राज्य करतो त्या राज्याचा असे ना, भारताचा इतिहास सुद्धा त्यांनी बराच अंशी संग्रहित करून ठेवला. आपल्याकडे सुद्धा प्राचीन काळामध्ये इतिहास संग्रह करून ठेवणं, त्या प्रकारची पुस्तकं लिहिणं हे भारतीयांना सवय होती. पण जेव्हापासून भारतावर आक्रमण व्हायला सुरुवात झाली परक्यांची, मुस्लिमांची असतील, ख्रिश्चनांची असतील, युरोपियनांची असतील, तेव्हापासून बराचसा इतिहास गायब झाला, नष्ट झाला. लोकांमध्ये उदासीनता पसरली आणि लोक मग इतिहास शोधणं हे जवळजवळ फार कमी झालं. आणि ब्रिटिशांचं राज्य निर्माण झाल्यानंतर मात्र भारतीयांना सुद्धा इतिहासाची गोडी वाटायला लागली आणि भारतात भारतीय इतिहासकार निर्माण व्हायला सुरुवात झाली. इंग्रजांनी पहिलं काम केलं की भारताच्या मध्ये जे जे कागदपत्र सापडतील, ऐतिहासिक दस्तऐवज सापडेल, हा सगळा इतिहास जपण्यासाठी त्यांनी पुरातत्वशास्त्र विभाग हा भारतामध्ये निर्माण केला. त्यांनी पुरातत्वशास्त्र विभाग हा भारतामध्ये निर्माण केला आणि या विभागाच्या शाखा भारतामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. मुंबईमध्ये सुद्धा पुरातत्वशास्त्र विभाग आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठ्या मोठ्या लायब्रऱ्या म्हणजे ग्रंथालये निर्माण केली की इंग्रज इतिहासकारांना भारतामधले जे जे जुने ग्रंथ भेटले, सापडले, ते सगळे ग्रंथ व्यवस्थित जोपासून ठेवण्यासाठी भारतामध्ये ग्रंथालय निर्माण केली. फॉर एक्झाम्पल एशियाटिक लायब्ररी जी मुंबईला आहे, बंगालला आहे. महत्त्वाच्या राज्यांमध्ये एशियाटिक लायब्ररी आहेत, आजही आहेत. आणि तुम्ही जाऊन बघाल तर अतिशय इतके दुर्मिळ पुस्तकं या लायब्ररीमध्ये मिळतात की तुम्ही आश्चर्य कराल की एवढा साठा यांनी कुठून जमा केला असो. पण 1922 पर्यंत भारत हा प्राचीन देश आहे, म्हणजे अति प्राचीन देश आहे असं कोणी म्हणत नव्हतं. कारण त्या काळापर्यंत जगामध्ये चीन, इजिप्त, मेसोपोटेमिया, सुमेरिया, बॅबिलॉन हे जे देश होते ना, हे देश जगातले सर्वात प्राचीन संस्कृतीचे देश मानले जात होते.
भारताचा नंबर कुठेच नव्हता. म्हणजे त्या लाईनमध्ये खाली असेल पण वरती नंबर नव्हता. आणि त्यामुळे 1922 पर्यंत आपण तर आपली संस्कृती 2 ते 2,500 वर्षापूर्वीची असं मानत होतो. कारण सर्वात प्राचीन साधन आपल्याकडे सापडलं होतं ते म्हणजे वाङ्मयीन साधन, लिखित साधन, ज्याला वेद म्हणतो आपण. वैदिक वाङ्मय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद वगैरे वगैरे. लिखित साधन पहिल्यांदा सापडलं आणि या लिखित साधनाचा कालखंड ठरवला गेला तो 2,500 वर्षापूर्वीचा होता. हे भारताची संस्कृती किती वर्षापूर्वीची? 2,500 वर्षापूर्वीची. कुठपर्यंत मानत होते? 1922 पर्यंत मानत होते. आणि 1922 ला असा एक चमत्कार घडला की आपली संस्कृती 2 नव्हे, 2.5 नव्हे, जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीची होती, हे जगासमोर आलं. आणि असा चमत्कार का घडला हे आपण पुढच्या क्लिपमध्ये बघू.